नमस्कार मित्रांनो, लस्टर ऑफ एज्युकेट आपल्या यूट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वरी पुन्हा एकदा तुमचे स्वागत करते। बघा, पवित्र पोर्टल संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन करण्याची आजची शेवटची तारीख होती, म्हणजे 29 डिसेंबर ही शेवटची तारीख दिली होती। परंतु फॉर्म भरताना सेल्फ सर्टिफाय करताना अनेकांना प्रॉब्लेम येत आहेत। यामध्ये सर्वात जास्त अडचण म्हणजे मिसमॅचचा प्रॉब्लेम। काही जणांकडे काही डॉक्युमेंट नाही आहेत, ते डॉक्युमेंट त्यांना मिळणार होते, परंतु मुदतवाढ होणे खूप गरजेचे होते। अशा सर्वांसाठी ही खूप गुड न्यूज आहे आणि एक चांगली बातमी आहे की आपल्याला ही मुदतवाढ दिलेली आहे। अनेक जणांचा प्रयत्न होता की ही मुदतवाढ मिळावी म्हणून। तुम्ही सूचना वाचू शकता। उमेदवारांसाठी सूचना 29/12/2025 म्हणजे आजच आलेली आहे। उमेदवारांना स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे। परंतु स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्यास मुदतवाढ देण्याबाबत उमेदवारांकडून मागणी होत आहे। तसेच स्वप्रमाणपत्र पूर्ण करणे शिल्लक असलेल्या उमेदवारांची संख्या विचारात घेता पोर्टलवर नोंदणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिनांक 6/1/2026 पर्यंत मुदतवाढ, तर नोंदणी केलेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र स्वप्रमाणित करण्याचे दिनांक 8/1/2026 पर्यंत मुदतवाढ राहील। यापुढे मुदतवाढ दिली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी। तर आता आपल्याला 6 तारखेपर्यंत काय करायची, नोंदणी करून घ्यायची आहे। आणि जर आपला काही मिसमॅचचा प्रॉब्लेम आला असेल तर तो सॉल्व्ह करून 8 तारखेपर्यंत आपल्याला सेल्फ सर्टिफाय करायचं आहे। आणि ही सगळ्यांसाठी चांगलीच बातमी आहे मित्रांनो की मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणून। आता दिलेल्या वेळात टेन्शन न घेता आपण व्यवस्थित आपले जे काही प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करून घेऊन फॉर्म सेल्फ सर्टिफाय करून घ्या। तर बघा, मित्रांनो काही जणांनी विषय चुकीचे टाकलेले असतील तर तो फॉर्म अनसर्टिफाय करून आपले पदवीचे विषय व्यवस्थित टाका। त्यानुसारच आपल्याला पुढे प्रेफरन्स येतात आणि आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे व्यवस्थित फॉर्म भरताना विषयसुद्धा व्यवस्थित विचार करूनच टाका। आता आपल्याला काहीच अडचण येत नाही, परंतु डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो। त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण जी काही अर्हता धारण केलेली आहे किंवा प्राप्त केलेली आहे त्याचे सर्व डॉक्युमेंट आपण तिथं अपलोड करायचे आहेत। गोंधळून न जाता व्यवस्थित माहिती भरून, चुकीची माहिती न भरता सर्व व्यवस्थित माहिती भरून आपला फॉर्म आपल्याला सेल्फ सर्टिफाय करून घ्यायचा आहे। आणि ज्यांच्याकडे नॉन क्रिमिनल नाही आहे त्यांनी फॉर्म अनसर्टिफाय करून ओपनमधून फॉर्म भरावा, जेणेकरून त्यांना पुढे अडचण येणार नाही। हीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओतून द्यायची होती। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। धन्यवाद।